भिवंडीत धारदार शस्त्राने निर्घुण हत्या। भिवंडी तालुक्यातील खार्डी येथे 2 जणांची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृतांची नावे प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी असून यातल्या प्रफुल्ल तांगडी यांच्यावर 1 वर्षापूर्वीही हल्ला झाला होता। प्रफुल्ल तांगडी हे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। पोलिसांना 4 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे। कल्याण-शीळ रस्ता 20 दिवस बंद। कल्याण-शीळ रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून पुढील 20 दिवस रात्रीच्या वेळी मेट्रो गर्डर कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे। या काळात वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा। या रस्त्यावरून पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल। या मेट्रो कामांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। जामनेरमध्ये भांडणात तरुणाचा मृत्यू। जामनेर तालुक्यात सायबर कॅफेत पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास आलेला सुलेमान पठाण या तरुणावर काही तरुणांनी संशयाच्या बळावर जबर मारहाण केली। घरावर परतल्यावर त्याचा मृत्यू झालाय। पोलिसांच्या चौकशीत 10 संशयितांची नावे समोर आली असून त्यापैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले गेले। सुलेमान 12वी उत्तीर्ण असून पोलीस भरतीची तयारी करत होता। व्हाइट्स ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा वादात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेली व्हाइट्स ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा राजकीय वळण घेत आहे। आमदार रोहित पवारांनी या स्पर्धेला राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये अशी टीका केली आहे। यावर विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय। दर्शनासाठी जात असलेल्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू। पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या गाडीचे घाटात नियंत्रण सुटून दरीत पलटी झाली। या अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू तर 20 जण जखमी झाले। घडलेल्या घटनेपासून परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासनाने बचाव पोलीस मदत कार्य ताबडतोब सुरू केले। इलेक्ट्रिक बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू। मुंबईत सह्याद्री राज अतिथीगृहासमोर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे। बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिली। बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती। महिलेला तातडीने जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पोलीस दलात 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी। पोलीस भरतीची प्रतीक्षा संपली। राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस दलातील एकूण 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे। ही भरती अनेक महिन्यांनी पुढे आली असून शहरी ग्रामीण भागातील तरुणाईसाठी मोठी संधी आहे। पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती अत्यंत गरजेची आहे। सरकारने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असून या भरतीसाठी वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर होतील। 100 रुपयात दिवसभर पुणे मेट्रोवर अनलिमिटेड प्रवास। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुणे मेट्रोने खास डेली पास योजना जाहीर केली आहे। केवळ 100 रुपयात प्रवाशांना दिवसभर पुणे मेट्रोवर अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे। हा पास प्रवाशांना कुठेही कितीही वेळा चढ उतारता येण्याची मुभा देतो। यामुळे गणेशोत्सवात आणि खरेदीसाठी गर्दी वाढलेल्या काळात प्रवास आणि अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे। सुरुवातीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे तडाखा। पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी स्फोटांमुळे जलसार गावाजवळील 200हून अधिक घरांच्या भिंतींना तडे पडले आहेत। सकाळ संध्याकाळ होणाऱ्या स्फोटांमुळे घरांचे नुकसान होत असून खिडक्या दरवाजे थरथरतात। ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप वाढला असून प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी ठोस पावले अपेक्षित आहेत। 15 ऑगस्ट पासून 3,000 रुपयांत 200 फेऱ्या। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पासून NHAIच्या टोल नाक्यांवर प्रवाशांसाठी फास्टॅगचा वार्षिक पास सुरू होणार आहे। हा पास 3,000 रुपये असून त्याच्या माध्यमातून 200 फेऱ्यांपर्यंत टोल न भरता प्रवास करता येणार आहे। हा पास खासगी 4 चाकी जीप आणि व्हॅनसाठी लागू असून व्यावसायिक वाहनांसाठी नाही। पुणे, नाशिक, पुणे, सोलापूर आणि इतर द्रुतगती मार्गांवर हा पास वापरता येणार आहे।